नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा सायन्स 2 चा एक चॅप्टर सुरुवात केला होता आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन मधल्या हेरिडिटी म्हणजे काय हे समजून घेतलं होतं. तसंच आपण हेरिडिटीची थोडीशी हिस्ट्री बघितली होती. हेरिडिटी मुळे आपल्याला ट्रीटमेंट, डायग्नोसिस आणि प्रिव्हेन्शन करता येतं हेरिडिटी डिसऑर्डर्सचं. ते कसं ते आपण ह्या चॅप्टरमध्ये ह्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघितलं काही कन्सेप्ट. त्याच्यामध्ये आपण RNA विषयी पूर्ण माहिती घेतली. ती आपल्याला महत्त्वपूर्ण ठरते. कशासाठी? तर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या कन्सेप्टला समजून घेण्यासाठी. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल डोग्मा ही प्रोसेस बघितली होती. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय DNA थ्रू RNA. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस DNA द्वारा केली जाते, पण याच्यासाठी मदत घेतली जाते RNAची. या प्रोसेसला सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. ट्रान्सक्रिप्शनची सुद्धा डेफिनेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती, पण ती आपण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा रिवाईज करणार आहे, कारण ती महत्त्वपूर्ण आहे आणि व्हिडिओला कंटिन्यू करण्यासाठी आपण तिचा वापर करणार आहे. तर व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? ट्रान्सक्रिप्शन, द प्रोसेस ऑफ RNA synthesis. mRNA is produced as per the sequence of the nucleotides on the DNA. Only one of the two strands of the DNA is used for this process. The sequence of the nucleotide in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for this synthesis. Besides that, there is a uracil in RNA instead of thymine in DNA. RNAचं सिंथेसिस केलं जातं, पण याच्यासाठी DNAच्या 2 धाग्यांपैकी एक धाग्याचा उपयोग केला जातो आणि याचा जो दुसरा धागा असतो तो mRNA रिप्लेस केला जातो. mRNAचा हा दुसरा धागा कॉम्प्लिमेंटरी असतो. कोणाला? तर DNAच्या धाग्याला. फक्त याच्यामधला जो एक नायट्रोजेनियस बेस आहे तो चेंज असतो. म्हणजे DNA मध्ये तो असतो थायमिन, तर RNA मध्ये तो असतो युरॅसिल. ठीक आहे. डायग्रॅमद्वारे समजून घेऊयात मित्रांनो. 10वी विज्ञान पुस्तकाच्या पान क्रमांक 2 वरती तुम्हाला डायग्रॅम देण्यात आलेली आहे. ही ती डायग्रॅम आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की हे DNAचे 2 स्ट्रँड आहेत, धागे आहेत, आणि या धाग्यांपैकी एक धागा हा mRNA ने रिप्लेस होतो बघा. म्हणजेच जे काही स्ट्रक्चर बनतं, जे काही सिंथेसिस होतं RNAचं, ते ह्या पद्धतीनं होतं की 2 धाग्यांपैकी एक धागा हा वापरला DNAचा आणि दुसरा जो धागा आहे हा कोणाचा आहे? mRNAचा आहे, है ना. यालाच म्हटलं जातं काय? तर ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. आता mRNA हे कुठं प्रोड्यूस होतात? हे प्रोड्यूस होतात न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमधून जेव्हा हे बाहेर पडतात आणि सायटोप्लाझममध्ये येतात, तेव्हा यांच्यामध्ये काही कोड्स असतात. हे कोड 3-3च्या गटात असतात आणि म्हणून यांना ट्रिपलेट कोडॉन्स असं म्हणतात. 3 न्यूक्लियोटाइडचे कोड असल्यामुळे यांना ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं जातं. ठीक आहे. डॉक्टर हरगोविंद खुराना हे भारतीय वंशाचे जे शास्त्रज्ञ होते, त्यांनी 20 अमायनो ॲसिड चे ट्रिपलेट कोडॉन शोधून काढले आणि म्हणूनच त्यांना 1968 साली नोबेल प्राइज सुद्धा देण्यात आलं, इतर 2 त्यांच्या सहकार्यांच्या सोबतीनं. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस येते ती म्हणजेच ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनची पुस्तकामध्ये काय डेफिनेशन आहे बघा. Each mRNA is made up of thousands of triplet codon. As per the message of mRNA, amino acids are supplied by the tRNA. For this purpose, tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. This is called translation. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जोपर्यंत मेसेंजर RNA मेसेज देत नाही तोपर्यंत रायबोझोमल RNA प्रोटीनचं सिंथेसिस करत नाही. बरोबर आहे. मग मेसेंजर RNA जेव्हा प्रोटीन सिंथेसिससाठी मेसेज घेऊन जातो तेव्हा त्याच्याकडे कोड्स असतात. आता मेसेंजर RNA ने कोणता मेसेज दिलेला आहे ते मेसेज वाचण्यासाठी त्या प्रकारचे अमायनो ॲसिड घेऊन जाण्यासाठी tRNA कडे काही अँटीकोडॉन्स असतात.
काय असतात? अँटीकोडॉन. आणि हेच अँटीकोडॉन कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असतात कोणासाठीच्या? mRNA साठीचा. ह्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलेशन. बघा, उघड उघड समजून घ्यायचं साध्या पद्धतीमध्ये तर असं आहे की mRNA चे कोड वाचण्यासाठी ट्रान्सफर RNA कडे अँटीकोडॉन असतात जे कॉम्प्लिमेंटरी असतात. त्याच कोडला डिकोड करून ट्रान्सफर RNA त्या पद्धतीचे अमायनो ऍसिड्स घेऊन जात असतो, सप्लाय करत असतो. कोणाला? तर rRNA ला. तर ह्याच प्रोसेसला ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. आता एक कोड आणि अँटीकोड काय असतात बघा, आपल्या भाषेत आपण जरासं याला समजून घेऊयात ना. कसं असतात? दोन मित्र असतात आणि हे मित्र एकमेकांशी यांना बोलायचं असतं, पण गर्दीच्या ठिकाणी असल्या कारणाने आजूबाजूला बाकीचे जणही असतात, पण यांना ती गोष्ट बोलायची असते. आता बोलायची गोष्ट आहे पण बाकीच्यांना समजली पण नाही पाहिजे, तर मग हे काय करतात? तर हे कोड लँग्वेजचा वापर करतात. मग ही कोड लँग्वेज कशी वापरतात ते? तर एक मित्र म्हणतो आज संध्याकाळी आपण दिल्लीला भेटू, नाही का? मग दुसऱ्या मित्राला ते बरोबर समजतं, कारण दिल्ली हा त्यांचा कोडवर्ड असतो. त्याचा अँटी कोड हा कोणाकडे असतो? बरोबर त्याच्या दुसऱ्या मित्राकडे असतो आणि तो मित्र बरोबर त्या ठिकाणी पोहोचतो. आता खरंच हे दोघं जण दिल्लीला जाणार असतात का? तर नाही. हेच घडून येतं mRNA आणि tRNAच्या बाबतीमध्ये आणि या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. पुन्हा एकदा काय डेफिनेशन आहे आपण बघूयात. mRNA, each mRNA is made up of the thousands of triplet codons. As per the message on mRNA, amino acids are supplied by the tRNA for this purpose. tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA and this is called as a translation. म्हणजे mRNAच्या कोडॉनसाठी tRNA कडे जे अँटीकोडॉन असतात ते कॉम्प्लिमेंटरी असतात आणि त्याच पद्धतीने तो अमायनो ऍसिड सप्लाय करतो. ह्याच प्रोसेसला ट्रान्सलेशन असं म्हणतात. त्याच्यानंतर येते तिसरी प्रोसेस, तिचं नाव आहे ट्रान्सलोकेशन. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन द रायबोसोम कीप्स मूव्हिंग from one end of the mRNA to the other end by the distance of one triplet codon is called translocation. बघा, ट्रान्सलेशन ही प्रोसेस सुरू असताना mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे रायबोझोम हा जात असतो, पण हा जातो एका ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने. म्हणजे ती एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने उड्या मारत मारत हा काय करत असतो? जात असतो. ह्याच प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. बघा, तीन प्रोसेस ज्या इम्पॉर्टंट आहे 10वीच्या सिलेबससाठी त्या होत्या ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. तिन्ही कन्सेप्ट आपण बघितल्या. आता आपण जरा बघणार आहोत की ह्या प्रोसेस नेहमीच आपल्या शरीरामध्ये चालू असतात आणि याच्यातूनच लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करत असतात. जेव्हा रिप्रोडक्शन ही प्रक्रिया लिव्हिंग ऑर्गॅनिझमद्वारे पार पाडली जाते तेव्हा जेनेटिक कॅरेक्टर एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असताना यांच्यामध्ये काही बदल घडून येत असतात. काही वेळा हे बदल खूप सौम्य असतात तर काही वेळा हे बदल खूप मोठे असतात. ह्याच बदलांना म्युटेशन असं म्हणतात. म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन. म्युटेशनमुळे तयार होणारे काही गुणधर्म किंवा काही गोष्टी ह्या छोट्या असतात तर काही वेळेस ह्या कन्सिडरेबली मोठ्या सुद्धा असतात. जसं की सिकल सेल एनिमिया हा हेरिडिटी डिसऑर्डरचा प्रकार आहे जो फेटल डिसीज मानला जातो. मृत्यू सुद्धा याने होऊ शकतो. याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे आपली ती म्हणजेच इव्होल्यूशन. इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती. उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला 10वीच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेल्या आहेत.